आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि उद्घाटक सन्माननीय श्री यश देशमुख यांना विनंती करेन की त्यांनी सोहळ्याचं उद्घाटन झालं असं जाहीर करावं आणि मार्गदर्शन सुद्धा करावं. पण हा कार्यक्रम जरी लांबत असला पण औपचारिकता खूप आवश्यक आहे. आज आपल्याला जे अतिथी लाभलेले आहे, एक आदर्श शिक्षक म्हणून गुप्ता सरांची पुलगावमध्ये ओळख आहे. सेंट्रल शाळेला ते शिक्षक आहेत आणि आरोग्य ज्यांच्यामुळे आपलं चांगलं राहते अशा सौ वाकडे मॅडम आणि यश देशमुख हे व्यक्तिमत्व जरी लहान दिसत असेल, अवघ्या 12व्या वर्गात हे व्यक्ती आहे, पण सानिध्य फाउंडेशन नावाची एक संस्थेचे संस्थापक आहे. म्हणजे वर्ध्यामध्ये जेवढे काही प्लास्टिक फेकलं जाते, म्हणजे मी पाहिलेलं आहे की मंगल कार्यालयामध्ये जे काही पत्रावळी असतात, प्लेट्स असतात, हे सगळे लोक कुठे त्या हायवेच्या रोडने टाकून देतात. हे सगळं वर्धेचं प्लास्टिक कुठे उचलण्याची जबाबदारी यशने घेतली. त्याच्यासाठी एकदा जोराने आणि त्यातला भाग आपण पण काय करतो, घरी भाजी आली की लगेच पॉलिथिन डस्टबिनमध्ये टाकून देतो. त्याचा कधीच विल्हेवाट आपण लावत नाही. मी पण त्यातलाच आहे. आणि भारतातला सगळ्यात छोटा मोटिवेशनल स्पीकर म्हणून पूर्ण वर्ल्डमध्ये याची ओळख आहे. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याचं नाव आहे. 3 वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं आहे आणि त्याची स्पीच ऐकावी, खूप मन लावून ऐकावी, खास करून विद्यार्थ्यांनी, की तुमच्या जीवनामध्ये नक्कीच काहीतरी बदल होईल या भाषणाने त्याच्या. म्हणून कुठलाही गोंधळ न करता लहान मुलांना सांभाळा तुम्ही आणि त्याचं खूप लक्ष देऊन की आपल्याला त्याच्यातून काहीतरी घेता येईल, अनुकरण करता येईल, आपल्या जीवनात नक्कीच बदल करता येईल अशा पद्धतीचे ती स्पीच असते. तेव्हा माझी विनंती आहे की आवर्जून लक्ष देऊन ऐका. ठीक आहे, धन्यवाद. यशला आमंत्रित करतो. With the start with the best at what you are. सर्वप्रथम शिवछत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी आजचं भाषण सुरू करतो. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर व माझ्या समक्ष उपस्थित सर्व मान्यवरांना मी नमस्कार करतो. मी असं का बरं बोलतो, कारण प्रत्येक कार्यक्रमाला यशाच्या वाटेला नेण्यामागे प्रेक्षकांचा खूप सहकार्य असतो. त्यामुळे एका वक्त्यासाठी प्रेक्षक जसे मंचावर उपस्थित मान्यवर तर असतातच, परंतु एका वक्त्यासाठी प्रेक्षक सुद्धा मान्यवर असतात. कारण प्रेक्षकांमुळेच कुठला तरी कार्यक्रम यशाच्या वाटेला जातो किंवा यशस्वी होतो. आज गुरुपौर्णिमा आहे. कुठल्याही व्यक्तीला घडवण्यामागे गुरूंचा हात असतो. गुरु म्हणजे कोण? गुरु म्हणजे आईबाबा सुद्धा असू शकतात. गुरु म्हणजे त्याचे इष्टदेव सुद्धा असू शकतात. गुरु म्हणजे त्याचे मेंटॉर, टीचर, प्रत्येक तो व्यक्ती जो आपल्याला कळत नकळतपणे आपली मदत करतो, तो आपला गुरु. आणि कुठल्याही व्यक्तीला घडवण्यामागे त्याच्या गुरूंचा हात असतो. तर आज त्या गुरुमाऊलींना मी नमन करून आजचं भाषण सुरू करेन आणि तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तसं सरांनी तर माझ्याबद्दल सांगितलेलंच आहे. ॲक्च्युली मी आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त सांगितलेलं आहे. माझ्याबद्दल जर सांगायचं झालं तर आय एम यश गौरव देशमुख. आय एम 3 गोल्ड रेकॉर्ड होल्डर फॉर बिंग यंगेस्ट मोटिवेशनल स्पीकर. विथ दॅट आय वॉज द यंगेस्ट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ महाराष्ट्र ॲट द नॅशनल लेवल ॲट द नॅशनल यूथ फेस्टिवल 2023. त्याचसोबत मोर दॅन 20 to 25 पब्लिक स्पीकिंग अवॉर्ड्स आहेत, ज्यातनं बेस्ट स्टोरी टेलरचा एक टायटल सुद्धा मला एक मिळालेला आहे. आणि जसं सरांनी मला सांगितलं की मी सानिध्य फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष आहे. सानिध्य फाउंडेशन म्हणजे एक बहुउद्देशीय संस्था आहे आणि मे बी महाराष्ट्रातनं काहीच मुलं आहेत ज्यांचं 18 इयर्स अजून कंप्लीट व्हायचं आहे, त्यांनी संस्था स्थापन केली आहे. मी त्यातनं एक आहे. आणि त्याचसोबत वर्धा ब्लॉगर्स म्हणून एक संस्था आहे, जसं सरांनी सांगितलं की जे आम्ही प्लास्टिक गोळा करतो. आतापर्यंत मोर दॅन 6 टन आम्ही तो प्लास्टिक गोळा केलेला आहे आणि नगरपालिकेला हँडओव्हर केलेला आहे. खरं तर ह्या गोष्टीची खंत आम्हाला अजून सुद्धा आहे की त्याचं वेस्ट मॅनेजमेंट वर्धेमध्ये होऊ शकत नाही. परंतु नक्कीच एक जेव्हा युवक सोशल वर्कमध्ये उतरतो तेव्हा ते कुठला तरी विजन घेऊन उतरतो. माझा एक विजन आहे की इथनं 5-6 वर्षात तरी वर्धेमध्ये वेस्ट मॅनेजमेंट यावं आणि मग प्लास्टिक असो किंवा कुठल्याही प्रकारचा कचरा असो त्याचं बरोबर मॅनेजमेंट आणि त्याचं पूर्ण सगळं काही बरोबर त्याचं विल्हेवाट लागावं असं आम्हाला वाटतं. त्याचसोबत मी वर्धा जिल्ह्यातला एकमेव असा मे बी मी लहान असल्या कारणाने होऊ शकतो, वर्धा जिल्ह्यातला एकमेव सोशल वर्कर आहे ज्याला कलेक्टरचं अप्रिसिएशन सर्टिफिकेट आहे. वर्धेत कुठल्याच असं सोशल वर्करला कलेक्टरचं अप्रिसिएशन सर्टिफिकेट नाही. मे बी देवाच्या आशीर्वादाने ते होऊ शकतं. आणि त्याचसोबत सर महाराष्ट्राच्या डेप्टी CMने सुद्धा मला ॲप्रिसिएशन लेटर लिहिलं होतं, कारण त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की एवढ्या कमी वयामध्ये ॲज बिंग फॉर अ सोशल वर्क अजून काही मुलं समोर आलेले नाही आहेत आणि विदर्भात तरी काहीच मुलं आहेत. त्यातनं मी एक असल्या कारणाने त्यांनी मला ॲप्रिसिएशन सर्टिफिकेट दिलं होतं आणि त्याचसोबत महाराष्ट्रामधनं माझं एका नॅशनल अवॉर्डसाठी रेकमेंडेशन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे.
आणि त्याचसोबत तुम्ही वर्धा युथ फेस्टबद्दल ऐकलं असेल. वर्धा युथ फेस्ट म्हणजे वर्धेतल्या युवकांनी वर्धेतल्या युवकांकरिता निर्माण करून दिलेला एक मंच होता, तो म्हणजे वर्धा युथ फेस्ट. तर आय वॉज द वन ऑफ द हेड ऑर्गनायझर ऑफ वर्धा युथ फेस्टिवल, जिथे तुम्ही इमॅजिन नाही करू शकत की इस्रोचे चीफ सेक्रेटरी तिथे ॲज अ गेस्ट लेक्चरर आले होते आणि त्याचसोबत पूर्ण इंडियामधला पहिला आर्मीचा स्टॉल, CADचा स्टॉल आपल्या वर्धा युथ फेस्टिवलमध्ये लागला होता. तर हे सगळं गुरुजनांच्या आशीर्वादानेच होऊ शकत आहे. ॲक्च्युली सरांनी मला एक खूप चांगला टॉपिक आज बोलण्यासाठी दिला होता. पहिले तर जसं मॅडम म्हणाल्या की तू एक मार्गदर्शन दे. मी मार्गदर्शन देणार नाही, परंतु मी आजपर्यंत जे शिकलोय, जे वाचलंय आणि जे अनुभवलंय ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. जसं प्रत्येक मोटिवेशनल स्पीकर सांगतो की यशाच्या वाटेने चालताना काय काय करायला पाहिजे. जसं आता इथे खूप सारे स्टुडंट्स आहेत, त्या स्टुडंट्समध्ये आणि माझ्यामध्ये एक साम्य आहे की वी ऑल आर ऑन दी वे टू दिस सक्सेस. आपण यशाच्या मार्गाने मार्गक्रमण करतोय आणि यशाच्या मार्गाने मार्गक्रमण करत असताना काय काय करायला पाहिजे मी तर सांगणारे खूप लोक आहेत, परंतु काय काय नाही करायला पाहिजे किंवा मार्गक्रमण करत असताना कित्येक तरी अडचणी येतात, त्या अडचणींना आपण कसं समोरे जायचं ते मी तुम्हाला छोट्या काही ज्या मी आजपर्यंत जे अनुभवले ते सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो. सर्वप्रथम तर तुम्हाला सांगतो एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन. तर कुठल्याच गोष्टीसाठी जास्त आपण स्ट्रेस किंवा टेन्शन नाही घ्यायला पाहिजे. कारण श्रीकृष्ण म्हणतात व्हॉट एव्हर हॅपन फॉर अ गुड, व्हॉट एव्हर इज हॅपनिंग फॉर गुड अँड व्हॉट एव्हर विल ऑल्सो हॅपन फॉर गुड. प्रत्येक गोष्टीला कारण असतं आणि कारण आपल्याला शोधत बसायचं नाही. आपण जर कारण शोधत बसतो, समजा आपलं अर्ध आयुष्य तिथंच गेलं. आपल्याला ती सिच्युएशन ॲक्सेप्ट करायची आणि सिच्युएशन ॲक्सेप्ट करून आपल्याला लवकरात लवकर क्विक डिसिजन घ्यायचा आहे. आता क्विक डिसिजन काय, एक खूप चांगला शब्द आहे, जो शब्द आपल्याला त्याच्या गुंत्यात बांधून आपल्याला कित्येक तरी गळफास देण्याचा प्रयत्न करतो. तो शब्द म्हणजे एक्सपेक्टेशन्स. प्रत्येकाला कोणा ना कोणाकडनं काही ना काही एक्सपेक्टेशन्स असतात किंवा काही प्लॅन एक्झिक्यूट करताना त्याच्या डोक्यात ते एक्सपेक्टेशन्स असतात. आता मी माझा स्वतःचा तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आम्ही कुठले प्रोग्राम जर डिझाईन करतो तर आमच्या डोक्यात एक एक्सपेक्टेशन नावाचा नवरदेव असतो, जो आम्ही घोड्यावर बसून समोर चालवत असतो. आणि जेव्हा आम्ही प्लॅन ग्राउंड लेवलवरती एक्झिक्यूट करतो, तो घोड्यावर बसलेला एक्सपेक्टेशन नावाचा नवरदेव कुठेतरी चालला गेलेला असतो. आणि जेव्हा तो चालला गेलेला असतो, आम्ही डोक्यावर हात ठेवून बसू शकत नाही. आता या सिच्युएशनमध्ये दोन लोक राहतात. एक जो डोक्यावर हात ठेवून बसतो आणि रडतो की माझे एक्सपेक्टेशन होते की असं व्हायला पाहिजे होतं, परंतु आज असं झालेलं नाही. कार्यक्रम घेत असताना कित्येक तरी अडचणी येतात, जे आपल्याला माहिती नसतात, ते आपल्याला लास्ट मोमेंटवर कळतं. तर एक आयोजक दोन प्रकारचे असतात. एक जो विचार करतो की यार मेरे एक्सपेक्टेशन पूरे नहीं हुए, अब तो कुछ ना कुछ होने वाला है, डोक्यावर हात ठेवून बसणारा. आणि दुसरा जे सिच्युएशन आहे ते एक्सेप्ट करून क्विक डिसिजन देणार. आता दुसऱ्या गोष्टीचं कारण असं असतं की स्टुडंट लाईफमध्ये असताना आपल्या डिसिजनचा प्रभाव आपल्या स्वतःवर होत असतो. म्हणजे जर मी चुकीचा डिसिजन घेतला ते माझ्या चुकीसाठी नाही किंवा चांगला घेतला ते माझ्या चांगल्यासाठी नाही. परंतु जेव्हा आपण ॲक्च्युली ग्राउंडवर काम करतो तेव्हा माहिती पडतं की मी जर कुठला प्रोग्राम डिझाईन करतोय आणि माझ्याकडनं काही चुकी झाली किंवा काही सिच्युएशन माझ्या डोळ्यासमोर आली, मी ते ॲक्सेप्ट नाही केली, तर माझ्या मागे ते 70-80 लोक बसलेले आहेत, जे मी दिलेलं काही प्लॅन एक्झिक्यूट करणार आहे आणि त्यांच्या मागे 100-125ची टीम आहे, जी ऑडियन्स आहे. ऑडियन्सला काहीच घेणं देणं नसतं की तुमच्यासोबत काय घडतं. ही रिअल लाईफमध्ये आपण जर बघितलं की आपल्या एका डिसिजनमुळे मे बी काही लोकांची लाईफ चांगली सुद्धा होऊ शकते आणि काही लोकांची लाईफ बिघडू सुद्धा शकते. तर आपल्याला सिच्युएशन ॲक्सेप्ट करायची आणि ॲक्सेप्ट करून आपल्याला क्विक डिसिजन्स घ्यायचे. आता ते कसे घेतले जातात मी तुम्हाला थोडं समोर त्याच्याबद्दल सांगेन. दुसरं एक तुम्हाला एक खूप चांगला असा टॉपिक आहे, जिथे आता छोटे छोटे मुलं सुद्धा आहेत. तर असा एक मुद्दा जिथं आम्ही म्हणतो की पहिल्या श्वासाच्या माणसं म्हणजे पहिल्या दिवसाच्या बाळापासून आखरी श्वासाच्या माणसापर्यंत प्रत्येकाला एक फॅक्टर याचा एफेक्ट करतो. तो फॅक्टर म्हणजे क्रोध, राग, अँगर. श्रीकृष्ण म्हणतात क्रोधात्मती समूह समूहात स्मृतिविभ्रमात बुद्धिनाशा प्रणश्यता. कवी त्याच्या लँग्वेजमध्ये म्हणतो की क्रोध के कारण बड़े से बड़ा प्यार भरा विश्वास भरा रिश्ता भी बिखर जाता है, होश तो तब आता है जब वक्त निकल जाता है. ॲज मी एक स्टोरी केलं, मी तुम्हाला हीच एक गोष्ट स्टोरीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो. ही कथा आहे एका छोट्याशा परिवाराची, सुखी परिवाराची, ज्यात आई बाबा आणि त्यांचा मुलगा राहायचा. आता त्याच्यातला एक सीन म्हणजे की बाबा आणि त्यांचा मुलगा गाडीवर होतो. आता गाडीत होत असताना एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की ती गाडी म्हणजे त्याच्या बाबाचा जीव का प्राण झाला. म्हणजे काळजाचा तुकडा जरी एवढं प्रेम त्या गाडीवर त्याचे बाबा करायचे. आता गाडी निवत असताना ते ऑब्झर्व करतात की त्याचा मुलगा गाडीवर काहीतरी करतोय आणि जेव्हा ते चांगल्याने बघतात तर बघतात की त्याचा मुलगा त्या गाडीवर स्क्रॅच करतोय. जसाच त्याला दिसतो की त्याचा मुलगा गाडीवर स्क्रॅच करतोय, त्याची राग तळपायातल्या मस्तकात दिला, त्याच्या हातात जे आलं ते फेकून मारलं. बट अनफॉर्च्युनेटली त्याच्या हातात एक आयरन रॉड होता. आयरन रॉड लागल्यामुळे त्याला लवकरात लवकर गाडीत टाकून त्याचं लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर त्याचे उपचार सुरू केले.
काही वेळ निघून गेला. त्याचा बाबा बाहेर डोक्यावर हात ठेवून बसलेला होता. काही वेळानंतर उपचार संपल्यानंतर डॉक्टर आले. डॉक्टर बाहेर येऊन त्याच्या बाबाकडे गेले. तो ते सेम पूर्णपणे तुटून गेला होता. काही वेळ निघून गेला. जेव्हा डॉक्टरांनी त्याला त्याच्या मुलाला भेटायची परवानगी दिली, तो आतमध्ये गेला रूममध्ये. त्याने इमॅजिन त्याच्या मुलाने पहिलं वाक्य काय म्हटलं असेल. तो आतमध्ये गेला त्याच्या मुलाने पहिलं वाक्य म्हटलं, आय लव्ह यू बाबा. ते ऐकताच तो जोरात रडायला लागला. रसा रडायला लागला. रडता धावत त्या गाडी पाहिजे गेला. त्या गाडी पाहिजे जाऊन बघतो की त्या गाडीवर त्याच्या मुलाने लिहिलं होतं, आय लव्ह मॅडम. आणि तो जोरात म्हणाला की यार, तो 3 वर्षाचा मुलगा होता, परंतु माझ्या काही क्षणांच्या रागामुळे त्याचं माझ्या पूर्ण परिवाराचं जीवन इथे उद्ध्वस्त झालं. आणि आपल्या जीवनातही असंच काहीतरी होतं की आपण काही क्षणांच्या काही मिनिटाच्या रागामुळे काहीतरी करून बसतो आणि त्याचा आपण जीवनभर पश्चाताप भोगत असतो. गौतम बुद्ध म्हणतात की क्रोध ये जलते कोयले जैसा होता, हम किसी पे फेकने जाएंगे तो पहिले अपना हात जलता. सर तुम्हाला सांगतो की एका कंट्रीमध्ये सेंट्रल जेलमध्ये सर्वे झाला होता की इथे कैदी जे आहेत ते कुठल्या कारणामुळे आहेत, त्यांचा निष्कर्ष काय आहे, कुठल्या कारणामुळे ते इथे उपस्थित आहे. तर 77% जे कैदी होते त्यांचा निष्कर्ष असा निघाला की जीवनात कधीतरी काही क्षणांच्या काही मिनिटाच्या रागाच्या भरात केलेल्या कृत्यामुळे आज ते दंड भोगत. आणि आपल्या जीवनातही असंच होतं. कित्येक तरी तर आपण आपल्या हक्काची माणसं गमावून बसतो. का बरं? तर आपण रागाच्या भरात काहीतरी करून आणि बोलून बसतो. 2 मित्र जे खूप सोबत राहायचे, सोबत खायचे, सोबत राहायचे, ताटातल्या वाटीसारखं काम होतं, एकदम जिगरी मित्र. काही वर्षानंतर एका मित्राला भेटतो आणि तो त्याला म्हटलं, तुझा मित्र कुठे गेला? तो म्हणाला की आम्ही 3 वर्षापासून बोललो नाही. का बरं? तर आमच्यात एकदा झगडा झाला होता, आमच्या दोघांमध्ये थोडं बोलणं झालं होतं आणि त्यातनं आमचं मतभेद झाल्यानंतर आम्ही कधीच बोललो नाही. काय ऐकायला जेवढं सोपं वाटतं तेवढं एक्सेप्ट करायला तेवढं सोपं नाही की आपला सगळ्यात जवळचा व्यक्ती आणि आपला सगळ्यात हक्काचा माणूस आपल्याकडनं दुरावतो. का बरं? तर रागाच्या काही क्षणांच्या रागामुळे आणि काही क्षणांच्या क्रोधामुळे. आपल्याही जीवनात असंच काहीतरी होतं की आपण काही क्षणांच्या रागामुळे, काही मिनिटाच्या रागामुळे काहीतरी करून बसतो आणि त्याचा पश्चाताप प्रत्येक व्यक्ती शेवटपर्यंत घेऊन बसतो की आपण तसं नाही करायला पाहिजे होतं किंवा आपण तसं नाही राहायला पाहिजे. आता सेम अशीच एक स्पीच मी एका प्रोग्राममध्ये दिली होती आणि तिथनं माझ्याच वयाचा एक मुलगा येऊन मला म्हणाला की यश, तू बोलतोय ते बरोबर आहे, क्रोधात्मती समूह स्मृती विभ्रमात बुद्धिनाश प्रणश. पण माझ्या एकट्याच्या क्रोध सोडल्याने काय जग क्रोध सोडणार आहे किंवा माझ्या एकट्याच्या बदलल्याने काय जग बदलणार आहे? हा प्रश्न मला फार आवडला की माझ्या एकट्याच्या बदलल्याने काय जग बदलणार आहे. याच्याबद्दल मी तुम्हाला एक सांगतो. एक गाव होतं, त्या गावामध्ये एक समस्या होती. ती समस्या म्हणजे त्या गावामध्ये पाऊस नव्हता येत आणि पाऊस न येण्याच्या कारणामुळे आता तिथे अशी व्यथा झाली होती की जर 15 दिवसात पाऊस नाही आला तर त्यांच्या प्रत्येक गावकऱ्याला ते गाव सोडून जायला लागणार होतं. एवढी बेकार तिथे व्यथा झाली होती. म्हणजे 7 दिवसामध्ये तिच्या जनावरांना प्यायला सुद्धा पाणी नव्हतं उरणार, एवढी बेकार त्यांची परिस्थिती झाली होती. आता त्या गावामध्ये प्रत्येक व्यक्तीने त्यांच्याकडनं होऊ शकेल तेवढा सगळं काही प्रयत्न करून चुकलेले होते. आता त्या गावात सर्वात विद्वान व्यक्ती होते म्हणजे गुरुदेवजी. आता मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की प्रत्येक व्यक्तीने आपल्याकडनं होईल तेवढं करून बघितलं होतं, परंतु काहीच निष्कर्ष निघाला नाही. गुरुदेवजींनी सुद्धा हात टेकले होते. आता गुरुदेवजींनी म्हटलं की आता आपल्याला शेवटी 15 दिवसात गाव सोडून जावं लागेल. तर आपण शेवटची ग्रामसभा बोलू. ग्रामसभेमध्ये प्रत्येकाचे मनोगत ऐकू की कोणाला काय वाटतं आपण आणखी काय करायला पाहिजे. आता प्रत्येक गावकरी म्हणायला लागले की महाराज, तुम्ही काही नाही करू शकले, आम्ही काय करणार? तुम्ही एवढे विद्वान असून तुम्ही काही निष्कर्ष नाही देऊ शकले, आम्ही तर तुच्छ आहोत, आम्ही काय निष्कर्ष देणार आहोत. परंतु मरता काय ना करता गुरुदेवजींनी म्हटलं की तसंही आपल्याला गाव सोडून जावं लागणार आहे. तर शेवटी एक ग्रामसभा बसवून आपण गाव सोडून गेलो. ग्रामसभा बसवली. इथे जशी शांती होती तशी तिथंच शांती होती, कारण सगळेच प्रत्येकाने आपल्याकडनं काही ना काही होईल तेवढं करून बघितलेलं होतं. आता त्या ग्रामसभेमधनं एक 5 वर्षाचा मुलगा उठला आणि त्यांनी म्हटलं की गुरुदेवजी, आपण एक यज्ञ करून बघितला तर देव जर प्रसन्न झाले तर आपल्याला पाणी देऊन, नाही झाले तर आपण गाव सोडून चाललं जातो. आता गुरुदेवजी म्हणाले की यार हे बरोबर आहे, मरता काय ना करता एका दिवसामध्ये त्यांनी यज्ञची तयारी सुरू करून दिली आणि दुसऱ्या दिवशी यज्ञ सुरू करून. यज्ञ सकाळी सुरू झाला, दुपारीपर्यंत चालला आणि फॉर्च्युनेटली देवदूत प्रकट झाला. आता देवदूत प्रकट झाल्यानंतर त्यांनी म्हटलं की तुमची काय समस्या आहे सांगा. आता प्रत्येकाची एकच समस्या, प्रत्येकाने आपल्या आपल्या शब्दांमध्ये समस्या एक्सप्लेन केली की महाराज, आमच्या इकडे पाऊस नाही पडून राहिला, पाऊस न पडल्यामुळे आमची व्यथा खूप बेकार झाली, आमची परिस्थिती खूप वाईट झाली. आता ते म्हणाले की एवढीशी गोष्ट आहे, तुम्हाला फक्त साधासा उपाय होतो. तुम्ही आज रात्री प्रत्येक गावकऱ्याने 1 गडवत दूध तुमच्या गावाच्या विहिरीमध्ये टाका. फक्त न बघता तुम्ही त्या विहिरीमध्ये 1 लोटा दूध टाका. आता प्रत्येक व्यक्ती तिथे नाचायला लागला होता, काय लागला होता की एवढ्या मोठ्या समस्येचं एवढंच निराकरण भेटलं.
प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या घरी चालले गेले. आता प्रत्येक गावामध्ये एक शहाणा व्यक्ती असतो. त्याही गावात होता रामलाल चाचा. रामलाल चाचांनी म्हटलं की यार हर कोई तो एक लोटा दूध डालने वाला, वेगळा केलं की एक लोटा पाणी डालने से काही फरक पडणे वाला. तर तो गेला, आपले एक लोटा पाणी टाकलं, वापस आला. सकाळ झाली, पाऊस नाही आला. सकाळची दुपार झाली, पाऊस नाही आला. दुपारची संध्याकाळ झाली, पाऊस आलाच नाही. आता प्रत्येक व्यक्ती त्या देवदूतांना म्हणायला लागले होते की ते फरती होते, आपल्याला गंडवून चालले गेले. आता गुरुदेवजी म्हणाले की त्यांना म्हणण्यापेक्षा आपण एकदा त्या विहिरीकडे जाऊन बघू. आता प्रत्येक व्यक्ती त्या विहिरीकडे गेला. विहिरीकडे बघताच प्रत्येक माणूस समजून गेला. कारण जसं त्या एका व्यक्तीने विचार केला होता की माझ्या एकट्याच्या दुधाच्या जागी पाणी टाकल्याने काय फरक पडणार आहे, तसा तिथे प्रत्येक व्यक्तीने हा विचार केला होता की मेरे अकेले की दूध की जगह पाणी डालने से काय. पंढरपुरामध्ये आणि एक त्या रायगडावर मी तुम्हाला प्रत्येक युवकाला एक आवाहन करतो की जेव्हा तुम्ही रायगडावरती जा, जगदीश्वराचे दर्शन करा नका करू, परंतु त्या पहिल्या पायरीवर डोकं ठेवून म्हणा की राजा तुम्ही जेव्हा मला स्वराज्याच्या कामासाठी बोलवाल, तुम्ही अर्ध्या रात्री सुद्धा यायला तयार. ते हिरो चित्रकरांसाठी खरी आदरांजली असेल. आर फुले त्यांच्यासाठी आदरांजली नसेल, त्यांच्यासाठी ही आदरांजली असेल की महाराजांच्या स्वराज्यासाठी आजही लढणारे लोक. आता लढणं म्हणजे काय, तर काही तलवारा घेऊन निघणं आहे का? नाही. लढणं म्हणजे ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्या क्षेत्रात जगभरात नाव करणं, ते म्हणजे आपलं त्यासाठी स्वराज्यासाठी काम आहे. तुम्हाला सांगतो, माझा एक मित्र होता. माझा एक मित्र म्हणाला की तू कसा काय एवढा वेळ देऊ शकतो? आता तू 12वीला आहे, तुला अभ्यास असतो, तू कसा काय एवढा वेळ देऊ शकतो तुझ्या अदर करिक्युलरमध्ये? मी त्याचा मोबाईल घेतला, मोबाईलमध्ये त्याचा वॉच टायमिंग बघितला. त्याचा वॉच टायमिंग होता जवळपास 9 तास. आता तो 9 तास मोबाईलवर असतो आणि मी तेच दिवसातले 2-3 तास कुठेतरी समाजासाठी किंवा स्वतःच्या ग्रोथसाठी देत असतो. तेच आहे की दिवसात वेळ असतो, परंतु तो वेळ आपण कुठेतरी चुकीच्या जागेवर लावत असतो. तोच वेळ जर आपण चांगल्या जागेवर लावला तर मे बी आपण आपल्याच क्षेत्रामध्ये काहीतरी मोठं नाव करू शकतो. मी हे नाही म्हणतोय की माझं मोठं नाव झालं. आय एम स्टील वर्किंग. मी स्वतः अजून खूप काही मला करायचं आहे. मी आता फक्त देवाच्या आशीर्वादाने थोडंफार भेटलेला आहे. आणि छंदात सर्वोपरी छंद म्हणजे कुठला? तो म्हणजे गायनाचा छंद. म्हणजे ग्रंथांमध्ये सुद्धा गायनाला हे सर्वोपरी मानलं गेलेलं आहे. गायनाचा सुद्धा हा छंद सर्वोपरी मानला गेलेला आहे. आणि आता जर आयुर्वेदाचं जर आपण बोलू तर आयुर्वेदामध्ये जसं आता मी ॲक्च्युली तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी लहानपणी ADHD चाइल्ड होतो. काही लोकांना माहिती असेल याबद्दल. तर त्यामधनं मी म्हणजे ॲक्च्युली एकदम इंट्रोवर्ट माणूस होतो. मी कोणासोबत बोलायचो नाही, काही नाही. एकदम एका कोपऱ्यात राहणारा माणूस होतो. त्यामधनं एक छोटीशी विल पॉवर होती माझ्यामध्ये. आणि मला ॲक्च्युली मदत केली ती म्हणजे आयुर्वेदाने. की आयुर्वेदाने स्वतःमध्ये विल पॉवर असताना सुद्धा नेचरली प्रकृतीच्या नियमाच्या हिशोबाने मला या फील्डकडे कसं वळवलं किंवा मला अभ्यास आणि ह्या दोन्ही गोष्टी मॅनेज करण्यामध्ये कसं शिकवलं. आयुर्वेदामध्ये सगळ्यात पहिला घटक एक सांगितलं जातं की तुम्हाला माहिती आहे आपण गाईला आई काऊन मानतो. म्हणजे खूप लोकांना हेच नाही माहिती की आपण कुठल्याही धर्मामध्ये म्हणा की गायला एक प्राधान्य दिलं जातं. ते का बरं दिलं जातं? तर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की जे आईचं दूध असतं आणि ते गाईचं दूध असतं त्याच्यामध्ये कित्येक तरी इम्युन फॅक्टर असतात, ते सेम असतात. म्हणजे जवळपास इम्युन फॅक्टर जे असतात ते मॅच करत असतात. म्हणजे तुम्ही जर इम्युन फॅक्टरची कित्येक तरी लोक इथे जर डॉक्टर फील्डमध्ये असेल त्यांना माहिती असेल की इम्युन फॅक्टरची एक जर इंजेक्शन घेतलं ते इंजेक्शन जवळपास हजारोंमध्ये जातं आणि त्याचे साईड इफेक्ट खूप असतात. पण तेच इम्युन फॅक्टर आपल्याला गाईच्या पहिल्या दुधामधनं भेटतं, परंतु गाईचं पहिलं दूध आपण पचवू शकत नाही, ॲक्च्युली पचवू शकत नाही. तर त्यामध्ये कित्येक तरी कंपनीज आहेत ज्या यासाठी वर्क करत आहेत. बट सगळ्यात पहिली कंपनी जी मी तुम्हाला तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी रेफर करू शकतात ॲक्च्युली, की त्यामध्ये गाईचं पहिलं दूध -75°C थंड करून त्यामधनं जे आपल्याला आपल्या शरीराला न लागणारे किंवा आपल्या शरीराला रिक्वायर्ड नसणारे जेवढेही फॅक्टर्स आहेत ते काढून जेवढेही इम्युन फॅक्टर्स आहेत त्याला पास करतात आणि त्यातनं बनते इम्युनिच कॅप्सूल, जे आपल्याला इम्युनिटीमध्ये खूप ग्रोथ करते आणि त्याचसोबत आपल्या माइंडला शार्प करण्याचा प्रयत्न करते. आणि त्याचसोबत आयुर्वेदामध्ये सप्त जडीबुटी सांगितल्या गेली आहे. तुम्ही ही माहिती असेल, अश्वगंधा, नागमोठा, शंखपुष्पी, नीलब्रह्म, कंतक्रांती, जटामासी आणि वाचा, हे सप्त जडीबुटी तुम्ही बघितली असेल किंवा ऐकली सुद्धा असेल याच्याबद्दल. तर जर तुम्ही या सप्त जडीबुटी जर आपल्या मुलांना लहानपणापासून द्यायचा प्रयत्न केला तर त्यामध्ये तुम्हाला ॲक्च्युली खूप जास्त मदत होते. आता हे सप्त जडीबुटी पुन्हा आपण तर आणू शकत नाही. तर
मी ज्या गोष्टीचा मी रिझल्ट घेतला मी तुम्हाला सांगतो ॲक्च्युली की धन्वंतरीमध्ये एक स्मृतिरिच नावाचं एक पावडर असतं जे मुलांना जसं तुम्ही बोर्विटा वगैरे देत असता तर बोर्विटाचे कित्येक तरी साईड इफेक्ट असतात ते साईड इफेक्ट यातनं काही नसतं कारण ते टोटली ऑर्गॅनिक आहे या 7 जडीबुटी आणि त्याचसोबत इम्युन फॅक्टर सुद्धा ॲड करून एक स्मृतिरिच म्हणून एक ग्रॅन्युअल येतं ते मुलांना जर तुम्ही बोर्विटाच्या जागी जर दिलं तर ॲक्च्युली तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येईल मुलगा शार्प होईल अभ्यासात सुद्धा आणि अदर करिक्युलममध्ये सुद्धा तर याबद्दल मी तुम्हाला यासाठी सांगितलं कारण इथे खूप सारे लहान लहान मुलं आहेत आणि मेन म्हणजे मी आजपर्यंत अशा एकही स्टेजवर नाही गेलो होतो जिथे गायनाचा किंवा जिथे छंद जोपासण्याबद्दल सांगितलं जातं मी आज खरं तर खूप जास्त प्रसन्न आहे या गोष्टीमुळे की मोस्ट ऑफ द टाइम एज्युकेशनल फील्डमध्ये सोशल फील्डमध्ये मला बोलवलं जातं पण आज पहिल्यांदा छंद जोपासायचा कसा या स्टेजवर मी पोहोचलो त्यामुळे मी प्रत्येक त्या मुलाला जो त्याचं एज्युकेशन आणि त्याचा छंद दोन्ही गोष्टी जोपासणार आहे त्यांना मी ही गोष्ट मी रेकमेंड करेन आता हे कुठे मिळणार तर आपल्या सरांकडे किंवा आपल्या बाबुळकर मॅडम आहे त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर नक्कीच ते आपल्या मुलांसाठी खूप जास्त हेल्पफुल राहील तर मी जास्त बोलणार नाही तुम्ही सर्वांनी मला एवढ्या सहनशीलतेने ऐकलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद माझ्याकडनं काही चुकलं असेल तर माफ करा धन्यवाद यश तू इतका छान बोलून गेला की माझ्याजवळ आता तरी शब्द नाही आहेत मला असं म्हणायचं आहे की ज्याच्या नावातच यश आहे तुझ्या आईबाबांनी बेटा तुझ्या यश जन्मताच पदरात टाकलेला आहे त्यासाठी 2 ओळी म्हणते कारण मुख्य कार्यक्रम महत्त्वाचा आहे सफ़र में मुश्किलें आए तो हिम्मत और बढ़ती है अगर कोई रास्ता रोके तो ज़रूरत और बढ़ती है अगर बिकने पे आ जाओ तो घट जाते हैं दाम अक्सर अगर बिकने पे आओ तो घट जाते हैं दाम अक्सर न बिकने का इरादा हो तो कीमत और बढ़ती है न बिकने का इरादा हो तो कीमत और बढ़ती है बेटा तुझी किंमत वाढतच वाढत जाणार